नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा शेवगा मसाला. आता यासाठी ह्या शेवग्याच्या शेंगा घेतल्यात. ह्या स्वच्छ आपण याची साल काढून निवडून याला शिजवून घेणार आहोत. आता मसाला करून घेऊया. यासाठी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तुम्ही फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवा देखील वापरू शकता. आता हे रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मी सगळा मसाला जो आहे तो तव्यावरच परतून घेते आहे. तुम्ही कढईचा वापर देखील करू शकता, पण लोखंडी तव्याचा जर वापर केला तर एकतर कलर सुंदर येतो आणि दुसरं म्हणजे आपल्याला यामुळे भरपूर असं लोह मिळायला मदत होते. यामुळे आयर्न अजिबात आपल्या शरीरातलं कमी होत नाही. त्यामुळे अधूनमधून लोखंडी तवा आणि कढईचा वापर जरूर करायचा. आता इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते देखील छान असं सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हा लसूण आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेतला आहे. सगळं साहित्य एकत्रच परतून घ्यायचं, काहीच हरकत नाही आहे. आता मी थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता रंग बदलेपर्यंत छान असं परतून घेऊया. आज आपण थोडासा ट्विस्ट देऊन जरा वेगळ्या पद्धतीने हा शेवगा मसाला बनवत आहोत. याआधी 2 प्रकारे आपण शेवगा मसाला बनवलेला आहे. त्याचे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळतीलच. आता हे थोडंसं असं साईडला करून घ्यायचं आणि उभा चिरलेले कांदे आहेत ते आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत. ते देखील छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे. तुम्ही बारीक देखील चिरून घेऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आपण लसूण, अद्रक, खोबरं, हरभऱ्याची डाळ आणि कांदा घालून घेतला आहे. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. दुसरीकडे ओव्हनमध्ये आपल्या शेंगा शिजण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तुमच्या घरी ओव्हन नसेल तर तुम्ही एखाद्या कढईमध्ये मीठ हळद पाण्यामध्ये घालून शेंगा शिजवून घेऊ शकता. आता इथे मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीरच्या काड्या घातल्या तर अजूनच छान, पण आता माझ्याकडे काड्या नव्हत्या त्यामुळे मी इथे कोथिंबीरच घालून घेतलेली आहे. आता मध्यम आचेवर हे छान असं परतून घ्यायचं. नंतर थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करायची म्हणजे छान स्मोकी फ्लेवर यायला मदत होते. तर आता हे असं परतून घ्यायचं आणि लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा जर वापरला तर त्याला छान असं स्मोकी फ्लेवर यायला देखील मदत होते. तर गॅसची फ्लेम मी थोडीशी मोठी केली आहे. हे सगळं साहित्य आपण मस्तपैकी परतून घेतो आहे. आता हे ऑलमोस्ट परतत आलेलं आहे. यानंतर याला थंड करायचं आणि मग याचा मसाला वाटून घ्यायचा आहे, म्हणजेच ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. आता जिरं घ्यायचं, मोहरी घ्यायची. छान जिरं मोहरी फुलली की यामध्ये हळद घालून घ्यायची, लाल मिरची पावडर घालायची, घरामध्ये जो काळा मसाला असेल तो देखील घालायचा. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे मसाले करपत नाही. आता काळं तिखट म्हणजेच काळा मसाला देखील यामध्ये मी घालून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि ह्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आणि छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये तिखट घालताना एक तर गॅसची फ्लेम खूप कमी करायची किंवा गॅस बंद केला तरी देखील काहीच हरकत नाही. आता कढीपत्त्याची पानं मी टाकायला विसरले होते. ती कढीपत्त्याची पानं देखील यामध्ये घालून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत सगळं मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. ह्या पद्धतीने जर शेवगा मसाला केला तर तो तुम्हाला नक्कीच आवडेल. आता याला मस्त परतून घेऊया आणि थोडंसं मिक्सर जार धुवून ह्यामध्ये मी पाणी घातलं आहे. ह्यामुळे मसाला आपला करपणार नाही. आणि आता याला लो टू मिडियम हीटवर सतत असं ढवळत राहायचं म्हणजे हे बेसला लागणार नाही. तर तुम्ही बघू शकता तेल सुटायला छान अशी सुरुवात झालेली आहे. याला 5 ते 6 मिनिटभर लो टू मिडियम हीटवर परतून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे शेंगा आपण शिजल्या की नाही ते देखील अधूनमधून चेक करून घ्यायचं आहे. शेंगामधलं पाणी हे ऑलरेडी गरम असतं त्यामुळे ॲडिशनल गरम पाणी करण्याची अजिबात गरज नाही आहे. आता ह्यामध्ये मी धना पावडर घालून घेतलेला आहे. धना पावडर नंतर घालायचं म्हणजे धना पावडरची चव अगदी भाजीला प्रॉपर येते. आता तुम्ही बघू शकता कडेने छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. कलर देखील अतिशय मस्त आला आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता कलर अतिशय सुंदर असा आलेला आहे. ह्याला सतत असं ढवळत राहिल्यामुळे भाजी अजिबात बेसला कुठेही लागलेली नाही. आणि ह्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असेल ना तर वाह क्या बात है. आता मस्त तेल सुटायला सुरुवात झाली आहे.
आणि भाजी कुठंही बेसला लागलेली नाही आहे. ह्यामुळेच मी आधी सांगितलं होतं की सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. आता आपण ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत शिजवून घेतलेल्या त्या यामध्ये घालून घेणार आहोत. आणि शेवगा तुम्ही बऱ्याचदा परतून घेता, पण परतून घेतल्यामुळे काय होतं, शेवगा व्यवस्थित शिजल्या जात नाही. बऱ्याचदा शेंगा वातड होऊ शकतात, त्यामुळे त्या आधी शिजवून घ्यायच्या. तर आता आपण ह्यामध्ये शिजवून घेतलेल्या ज्या शेंगा आहेत त्या घालून घेतो आहे. त्यामध्ये मी आवश्यक तेवढं पाणी घातलं होतं, त्यामुळे मी वरून यामध्ये कुठल्याही प्रकारचं गरम पाणी घातलेलं नाही आहे. हे पाणी पुरेसं आहे. आता याची छान अशी 10 ते 15 मिनटात दणकून उकळी काढायची. तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आला आहे. तर 10 ते 15 मिनटानंतर भाजी छान शिजली. ह्याला मस्त अशी उकळी आली, कलर देखील खूप सुंदर आला आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही हा झणझणीत असा शेवगा मसाला नक्की बनवा. सध्या मार्केटमध्ये भरपूर शेवगा आलेला आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.